नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चालू असलेले जे जिल्हा परिषदचे ग्रामसेवकचे जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये एक्झाममध्ये जे प्रश्न येतील त्या प्रश्नातील काही संभाव्य प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच जी महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती जी चालू आहे त्या पोलीस भरतीलाही संभाव्य प्रश्न जे येतील त्यापैकीच काही प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। काही जर तुम्हाला कमेंट्स द्यावायचे असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता। 24 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ स्किप न करता पहा, पूर्ण महत्त्वाचे प्रश्न आहेत, संभाव्य 100% प्रश्न आहेत जे नक्कीच तुमच्या कामी येतील। सर्व पाठ करा, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आजचा आपला जे पहिला प्रश्न असणार आहे तो पहिला प्रश्न, षडाष्टक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? त्या प्रश्नाचं उत्तर आहे दोघांचे न पटणे। प्रश्न क्रमांक 2, पारादीप बंदर भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ओडिशा या राज्यात। नंबर 3, मोहिनीअट्टम ही नृत्यशैली कोणत्या राज्यात विकसित आहे किंवा विकसित झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ या राज्यात। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे? तर चीन हा देश। प्रश्न क्रमांक 5, थर वाळवंटमधून कोणती नदी वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की थर वाळवंटमधून लुनी ही नदी वाहते। यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 6, एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद येथे। प्रश्न क्रमांक 7, नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे म गो रानडे यांनी केली। प्रश्न क्रमांक 8, मानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018 साली अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की मिनाल पटेल डेव्हिस यांना सन्मानित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा युद्धसंबंधीचा कायदा किंवा सशस्त्र विवादासंबंधीचा कायदा याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? या प्रश्नाचं उत्तर आहे लेटराइट ही मृदा। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पक्ष्यांचा अभ्यास। प्रश्न क्रमांक 12, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोलुस्का या संघामध्ये गोगलगाय मोडते। प्रश्न क्रमांक 13, हायड्रा हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिलेंडरेटा या संघामध्ये हायड्रा हा प्राणी मोडतो। प्रश्न क्रमांक 14, लोहित पेशी मानवाच्या कोठे निर्माण होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अस्थिमज्जेत लोहित पेशी निर्माण होतात। प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे कोणत्या देशात आहे? तर जर्मनी या देशात विजेचे जाळे आहे ते। पुढील प्रश्न 16वा आपण पाहणार आहोत। आधुनिक आवर्त सारणी किती आवर्त आहे? आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तन आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7 आवर्त आहेत। प्रश्न क्रमांक 17वा, केंद्रीय कृषीमध्ये योगदानासाठी महाराष्ट्रामधून डीडी महिला किसान पुरस्कार 2018-19 साली कोणी जिंकला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वाती शिंगाडे।
प्रश्न क्रमांक 18 RTI कायदा 2005 नुसार आवश्यक असल्यास पहिले अपील निकालात काढण्याचा कालावधी किती दिवसांनी वाढविला जाऊ शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 15 दिवसांनी वाढविला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19 संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी कर प्रदान करण्यापासून स्वतंत्रला निहिल केले गेले? तर अनुच्छेद 27 यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र शासनाच्या SJY योजनेचे पूर्ण नाव काय? तर श्रमेव जयते योजना हे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 21 ललित कला अकादमी LKA कडून 7व्या वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले जितेंद्र सुरेश सुतार कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर महाराष्ट्र या राज्याशी. प्रश्न क्रमांक 22 भारत आणि सिंगापूर दरम्यान कोणता संयुक्त लष्करी अभ्यास आहे? तर बोल्ड कुरुक्षेत्र हा. प्रश्न क्रमांक 23 फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिक जवळील छावणीमध्ये एक्सरसाइज टॉपची नामक वार्षिक अभ्यास कोणी आयोजित केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय सौजन्य दल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या वर्षी एलिफंटा गुहाना युनेस्को जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामित करण्यात आले? तर 1987 साली. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे. त्यापुढील प्रश्न आपण 26वा पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 बोस्टन टी पार्टी ही ऐतिहासिक घटना कशाशी संबंधित आहे? तर वसाहतवादाशी. प्रश्न क्रमांक 27 चंद्रयान 1 हे भारताचे पहिले मिशन टू मून कोणत्या रोजी यशस्वी पाठवण्यात आले? तर ऑक्टोबर 2008. प्रश्न क्रमांक 28 उभयपक्षी नाविक एक्सरसाइज कोकण 18 ची अलीकडे भारत आणि डॅश दरम्यान समाप्ती झाली. युनायटेड किंगडम आणि भारत या दरम्यान. प्रश्न क्रमांक 29 शेरशाह सुरीद्वारे पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन चिलखाजी लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली डॅशी सैनिकांच्या घोड्यांचे क्षेत्रीकरण करणारी पद्धत होती? तर दाग ही. प्रश्न क्रमांक 30 धातू साध्विक सहाय्य क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? या प्रश्नाचं आहे संयुक्त क्रियापद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 31 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 33 2018 मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते कोण आहेत? उत्तर श्री अरविंद गुप्ता आणि पाणतावणे गंगाधर विठोबाजी. प्रश्न क्रमांक 34 पर्यावरणाला वाचवण्यासाठी 100 देशांची परिषद कोठे घेण्यात आली? तर रियाडी जानेरो ब्राझील येथे घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 35 मिनिकोय हा टापू कोणत्या समुद्रात आहे? तर मिनिकोय हा टापू अरबी समुद्रात आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 36 कोणते राज्य भूवेष्टित आहे? तर छत्तीसगड हे राज्य भूवेष्टित आहे. प्रश्न क्रमांक 37 24चे एकूण विभाजक किती? तर 8 24चे एकूण विभाजक होतात. मिनिकॉय हा टापू कोणत्या समुद्रात आहे? तर हिंदी महासागर या समुद्रामध्ये. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 40 घटक राज्याचा कार्यकारी कोण असतो? तर घटक राज्याचा कार्यकारी राज्यपाल हा असतो.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील 40 प्रश्न आपले झालेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व तोंडपाठ करून ठेवा. येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की तुमच्या कामी येतील. धन्यवाद.